नमस्कार. मैत्रीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व संशोधन केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी प्राध्यापक प्रवीण डोंगरे. मित्र, आजचा हा जो विषय आहे हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. माझ्या अकॅडमीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने मला प्रश्न केला की सर, एक मार्कामुळे मागच्या वर्षी माझा रिझल्ट गेला, कदाचित मी जर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये असतो तर माझा रिझल्ट आलेला असता आणि मी आज नोकरीवर असतो. माझं अतिशय नुकसान झालेलं आहे. माझं जे हे नुकसान झालेलं आहे हे खरंच या जन्मामध्ये भरून निघणार आहे का? तुम्हाला काय वाटतं की आरक्षण असावं की नसावं? तुम्ही आरक्षणाचे समर्थक आहात की विरोधक आहात? मी त्याला सिंपलचा प्रश्न केला की तुला जो अनुभव आला त्या अनुभवाच्या आधारावर तुला काय वाटतं की आरक्षण असायला पाहिजे की नसायला पाहिजे? त्याने मला स्पष्ट शब्दात सांगितलं की सर, आरक्षणामुळे माझं अतिशय नुकसान झालेलं आहे. माझं नुकसान झालं म्हणजे अप्रत्यक्षरित्या माझ्या परिवाराचं झालं म्हणून माझ्या येणाऱ्या पिढ्यांचं सुद्धा हे नुकसान झालं. माझ्या मते आरक्षणासारखा हा जो प्रकार आहे असा माझ्या मते नसायला पाहिजे. यामुळे जे गुण असलेले विद्यार्थी आहेत, ज्यांच्या अंगामध्ये कला आहे, गुण आहे, जे क्षमताधिष्ठित लोक आहेत, ज्यांच्यामध्ये खूप साऱ्या क्षमता आहेत, त्यांच्या क्षमतांना वाव मिळत नाही, त्यांच्या गुणांना वाव मिळत नाही. त्यामुळे ही आरक्षणासारखी जी पद्धत आहे ही हद्दपार करायला पाहिजे, या पद्धतीला तडीपार करायला पाहिजे. जेव्हा मी त्याचं हे उत्तर ऐकलं, उत्तराच्या अंतिम मला असं लक्षात आलं की जेव्हा आपण विचारतो की आरक्षण असावे का, तर मुख्यतः यामध्ये आपल्याला दोन प्रवर्ग दिसतात. एक जो प्रवर्ग आहे तो आरक्षणाला मानणारा आणि एक जो प्रवर्ग आहे तो आरक्षणाला विरोध करणारा. आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवर्गाचं सहजासहजी म्हणणं असं असतं की या आरक्षण ही जी आहे आजच्या समाज व्यवस्थेला लागलेली ही कीड आहे. ही ज्या पद्धतीने जर कागद जमिनीमध्ये गाडलेला असला, गाडल्यानंतर त्याला जसे बारीक बारीक कीटक खाऊन टाकतात, त्या पद्धतीनं आरक्षण जे आहे हे आजच्या सामाजिक शैक्षणिक परिस्थितीला खात आहे. आणि आरक्षणाचे जे समर्थक आहेत त्यांचा बोलण्याचा जो कल असतो तो अशा पद्धतीचा असतो की हजारो वर्षापासून गुलामीमध्ये ज्यांच्या पिढ्यानपिढ्या राहिल्या त्यांना कुठेतरी चान्स मिळायला पाहिजे, त्यांना कुठेतरी संधी मिळायला पाहिजे. जी संधीची समानता आहे, घटनेच्या कलम 14 मध्ये जे लिहिलेलं आहे की कायद्यापुढे सर्व समान आहे, तर कायद्यापुढे समानता हा जो हे जे आर्टिकल आहे याच अनुषंगाने आम्हाला समान स्तरावर येण्यासाठी जे आहे आरक्षण भेटायलाच पाहिजे. मित्रो, जेव्हा घटना निर्माण करण्यात आली, निर्माण करत असताना सुद्धा हा आरक्षण असावे की नसावे हा खूप मोठा तेव्हा वाद होता. तेव्हा संविधान सभेमध्ये खूप सखोल याविषयी चर्चा झाली. चर्चेच्या अंती जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमधून राजीनामा दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अडून बसले की आरक्षणाशिवाय जर तुम्हाला संविधान निर्माण करायचं असेल तर मी त्या संविधान सभेचा, त्या संविधानाचा भाग अजिबात होणार नाही. मला अशा संविधान सभेचा भाग होण्यास अजिबात आवडणार नाही. म्हणून त्यांनी संविधान सभेमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मित्रो, आपल्या भारतामधील संविधान सभेमध्ये एवढा शिकलेला 30 ते 35 ज्यांच्याकडे डिग्री आहेत, जे बॅरिस्टर आहेत, जे प्रकांड पंडित म्हणून ओळखले जातात, अशा बाबासाहेबांनी जर राजीनामा दिला असेल तर त्याच्या पाठीमागे कुठले कुठले कारण असतील?
आणि जेव्हा राजीनामा दिल्यानंतर त्यांना परत संविधान सभेत आणण्यासाठी कोणाची हिंमत होत नव्हती, कोणी त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नव्हते, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे हे झगडे, भांडण किंवा मारामारी करत नव्हते, वैचारिक विरोध करत होते. त्यांचा विरोध कुठल्या एका समाजाला, एका जातीला, एका पक्षाला नसून विचारांना त्यांचा विरोध होता. आणि वैचारिक विरोध म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला होता. तर त्यांना समजवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्याकडे जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात की डॉक्टर आंबेडकर, तुम्हाला असं वाटत नाही का की आरक्षण जर आपण लागू केलं तर याचे येणाऱ्या पिढ्यांमध्ये, येणाऱ्या समाजामध्ये किती विपरीत परिणाम होतील? प्रत्येक व्यक्ती आरक्षणासाठी भांडणार, प्रत्येक व्यक्ती आरक्षणासाठी झगडणार, लढणार, आणि कुठंतरी समाजामध्ये दुफळी निर्माण होईल, कुठंतरी समाज हा दुभंगला जाईल, विभागला जाईल. तर खरंच आरक्षण एवढं महत्वाचं आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना सांगितलं की ज्यांचा हजारो वर्षापासून पाठीचा कणा मोडलेला आहे, ज्यांना हजारो वर्षापासून गुलामीत ठेवलेला आहे, ज्यांना हजारो वर्षापासून पायी दळीत उडवलेला आहे, ज्यांचा पाठीचा कणा तोडलेला असल्यामुळे ज्यांना उभं राहता येत नाही आहे, त्यांना उभं राहण्यासाठी जर आपल्याला आरक्षणाची व्यवस्था जर दिली तर यामध्ये हरकत काय आहे? मुळात सरदार वल्लभभाई पटेल यांना आरक्षण घटनेमध्ये नको होतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांएवढा हुशार, विद्वान आणि कायद्याचा अभ्यास असलेला, जो घटना निर्माण करू शकतो, या लेवलचा कुठला व्यक्ती त्यांच्या जवळ नसल्यामुळे त्यांना कुठेतरी ह्या गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागल्या. आणि या आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय क्षेत्रामध्ये ज्याला दबाव म्हणतात, तो दबाव आणून आरक्षण लागू करून घेतलं. आणि जेव्हा हे आरक्षण लागू करण्यासाठी संविधान सभेमध्ये चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये अशा पद्धतीचे काही मुद्दे होते. आपण या विषयाला बघत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेमधून पण हा विषय आपण बघू नये, किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नजरेमधून सुद्धा हा विषय आपण बघू नये. हा विषय बघत असताना तुम्ही न्यूट्रल दृष्टिकोनातून हा विषय बघा. तुम्ही आंबेडकरवादी असाल, तुम्ही सरदार पटेलवादी असाल, यापेक्षा तुम्ही एक भारतीय म्हणून या विषयाकडे बघायला पाहिजे. एक जसं एक डॉक्टर आंबेडकरांचं एक वाक्य आहे की वी आर फर्स्टली अँड लास्टली इंडियन्स. मी किंवा आपण प्रथमता सुद्धा भारतीय आहोत आणि अंततः सुद्धा भारतीय आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर उच्चवर्णीय लोकांमार्फत खूप जास्त या गोष्टीमुळे टीका सुद्धा केलेली जाते, आणि त्यांना या गोष्टीमुळे फक्त ते दलित उद्धारक किंवा दलितांचे नेते आहेत या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं जातं. या विषयाकडे बघत असताना आपण जे आहे, आपण न्यूट्रल पद्धतीनं बघावं असं मला वाटतं. हा विषय बघत असताना ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून आपण हा विषय बघू, ना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृष्टिकोनातून हा विषय बघू. सर्वप्रथम आपण याच्या समर्थनार्थ जे मतं दिली जातात त्याविषयी आपण चर्चा करू की आरक्षण असावे का. याचे जे समर्थक आहेत, समर्थकांचं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष, हजारो वर्षापासून जी गुलामीमध्ये यांनी जीवन जे जगलेलं आहे, गुलामीमध्ये या समाजाला जे ठेवलेलं आहे, त्या गुलामीमधून बाहेर निघण्यासाठी
आरक्षणाची गरज आहे. ही जी गुलामी होती, जसं बऱ्याच लोकांना माहित असेल की चातुर्वर्ण कशा पद्धतीने चातुर्वर्णाची वर्ण निर्माण झाले या संदर्भात बोललं जातं की जे ब्रह्मा आहेत, ब्रह्मा यांच्या मुखामधून म्हणजेच तोंडामधून ब्राह्मणांचा जन्म झाला, ब्रह्मा यांच्या बाहूमधून क्षत्रियांचा जन्म झाला, ब्रह्मा यांच्या मांडीमधून वैश्य यांचा जन्म झाला, वैश्य म्हणजे व्यापारी, आणि ब्रह्मा यांच्या पायाच्या अंगठ्यामधून शूद्रांचा जन्म झाला. मित्र, एक विज्ञानवादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 2 मिनिटासाठी हा विचार करा की आपल्या समाजामध्ये तुमचे ब्राह्मण मित्र असतील, क्षत्रिय मित्र असतील, वैश्य असतील किंवा शूद्र असतील किंवा आपण स्वतः असू, आपला जन्म या पद्धतीने होऊ शकतो का? बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल की होऊ शकतो, बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल की नाही होऊ शकत. या विषयात आपण जाऊ नये किंवा जाणारही नाही. माझं प्रामाणिक मत असं आहे की या विषयाकडे बघताना विज्ञानवादी दृष्टिकोनामधून आपण बघायला पाहिजे. सो आपल्या महाराष्ट्राची जर आपण टक्केवारी काढली तर या पद्धतीने ती टक्केवारी आपल्याला दिसून येते. या टक्केवारीकडे आपण सुरुवातीला वळू, नंतर होय किंवा नाही या विषयाकडे आपण वळू. आपल्या महाराष्ट्रामध्ये SC आहे म्हणजे शेड्यूल कास्ट, मराठीमध्ये त्याला अनुसूचित जाती असं म्हणतात. या अनुसूचित जातीची जी टक्केवारी आहे ती 13% आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या 100 जागा जर निघाल्या तर त्या 100 जागांपैकी 13 जागा ज्या आहे त्या अनुसूचित जातीसाठी राखीव असतील. त्या 13 जागेमध्ये त्या 13 नोकरीची जी संधी त्या व्यक्तीला मिळणार आहे त्यापैकी जे 13 लोक असतील हे SC कॅटेगरीचे असतील, शेड्यूल कास्ट असतील. या शेड्यूल कास्ट मध्ये टोटल 59 जाती आहेत. जाती म्हणजे काय तर असं म्हटलं जातं की जे कधीही मनातून जात नाही ती जात असते. कदाचित आजही समाजामधील बऱ्याच प्रवर्गांना, बऱ्याच लोकांना याचा अनुभव आजही येतो. जेव्हा आपण वर्तमानपत्र उघडतो तेव्हा आपल्या सुद्धा लक्षात येतं की आजही जाती जातीत आपला भारत विभागला गेलेला आहे. आपल्या समाजामध्ये आजही जाती व्यवस्था जी 1947च्या पूर्वी होती तेवढी कठोर जरी नसली तरी छोट्या मोठ्या प्रमाणात आजही आपल्याला हे दिसून येते. तर या SC मध्ये 59 जाती आहेत, ज्यापैकी एक जात जी आहे ती बौद्ध आहे. बाकी 58 ज्या जाती आहेत त्या हिंदू म्हणून गणल्या जातात. हिंदू असा उल्लेख असतो. तर ही जी एक जात आहे ज्याला आपण बौद्ध म्हणतो, यांनाच पूर्वीचे जे आहे महार असं म्हणतात. यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर एक तर नवबौद्ध असतं किंवा महार विच इज 37 असा तो उल्लेख असतो. पुढे आपण वळू की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीनंतर अनुसूचित जमाती ज्या आहेत, ज्या शेड्यूल ट्राईब्स आहेत, यांना जे आहे 7% आरक्षण दिलं जातं. म्हणजे त्या ज्या 100 जागा निघालेल्या आहेत 100 पैकी 13 जागेंवर जे आहे या 58 हिंदू जाती, एक बौद्ध जात आणि या 7% मध्ये 47 वेगवेगळ्या जाती आपल्याला येतात. म्हणजे जसं या 13 जागांवर या 59 जातीचा अधिकार आहे, हक्क आहे. बोलताना या समाजातील आरक्षणाचा जे समर्थक आहे तो म्हणतो सुद्धा की आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, है ना. सो आरक्षण चे समर्थक यांच्या मते की ह्या ज्या 13 जागा आहेत किंवा ह्या ज्या 7 जागा आहेत यावर आमचा अधिकार आहे. त्याच पद्धतीनं जो अदर बॅकवर्ड क्लासेस आहे, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये OBC म्हणून किंवा इतर मागास वर्ग म्हणून ओळखतो, यांना 19% आरक्षण आहे. म्हणजे त्या ज्या
100 जागा आहेत, त्या 100 जागापैकी 13 जागा एससीच्या, 7 जागा एसटीच्या आणि 19 जागा ओबीसीच्या. ओबीसीच्या म्हणजे यामध्ये 346 वेगवेगळ्या जाती आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विशेष मागासवर्ग, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, हा जो विशेष मागासवर्ग आहे यांना 2% आरक्षण आहे. म्हणजे त्या 100 पैकी ज्या 2 जागा असतील ह्या एसबीसी कॅटेगरीच्या लोकांच्या असतील. त्यामध्ये किती जाती आहेत? यामध्ये 7 जाती आहेत. त्यानंतर आपण नंबर 5 वर येऊ की सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस. आज जे महाराष्ट्रामध्ये तसंच जरांगे, सन्माननीय जरांगे यांचं जे आंदोलन आज आपल्याला दिसतं किंवा मराठा समाजाचं जे आरक्षण दिसतं ते या 13% आहे. म्हणजे एवढे 58 जे मोर्चे निघाले होते किंवा मुंबईला जाण्यासाठी काही महिन्यांपूर्वी जो मराठा समाज एकवटला होता त्याला कारण हे SEBC यामध्ये जे 13% आहे हे 13% आम्हाला मिळायला पाहिजे यासाठीचा हा लढा आहे. आणि या लढ्यामध्ये किती जाती आहेत? फक्त 1 आणि ती मराठा. पुढे आपण वळू की भटक्या व विमुक्त जाती. महाराष्ट्रामध्ये जे विमुक्त जाती आहेत त्या 14 आहेत. त्यांना 3% आरक्षण आहे. म्हणजे या 100 पैकी ज्या 3 जागा आहेत या यांच्या झाल्या. त्यानंतर NTB, NTC आणि NTD हे 3 प्रवर्ग आहेत. यामध्ये NTB ला 2.5%, NTC ला 3.5% आणि NTT ला 2% एवढं आरक्षण मिळतं. यामध्ये सुद्धा NTB मध्ये 35 जाती आहेत, NTC मध्ये 1 जात आहे आणि NTD मध्ये सुद्धा 1 जात आहे. ह्या ज्या आहे विमुक्त जमाती यामध्ये सगळं ज्या 14 जाती आहेत ह्या बंजारा जाती आहेत. ह्या जातींवर आपण कधीतरी नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की जाऊ. आज आपण एक स्थूल स्वरूपात समजून घेऊ की ही व्यवस्था कशी आहे. तर हे जे 2.5% आहेत, 3.5% आहे, 2% आहे, असं आपण जर पूर्ण जर विचार केला तर हे 65% आरक्षण आहे. त्यापैकी हे जे मराठा समाजाचं जे आरक्षण आहे याच्यासाठी लढा चालू आहे ते अजून कायदेशीर कचाट्यात अजूनही अडकलेलं आहे. तर आपण यावर एकदा स्पेशल त्यावर चर्चा करू, स्पेशल लेक्चरमध्ये त्यावर चर्चा करू. तर ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रामध्ये जी आरक्षणाची वर्गवारी आहे ती कशा पद्धतीची आहे आणि कुठल्या जातीला किती % आरक्षण आहे. मुळात या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या मॅक्झिमम ज्या जाती आहेत ह्या हिंदू आहेत. यापैकी या हिंदूंमध्ये फक्त एक जात जी आहे बौद्ध, ही जातीने स्वतःला हिंदू न म्हणता बौद्ध, कारण की 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून महार समुदाय जो महाराष्ट्राचा जो होता यांना धर्मांतरित करून नवीन धर्माची दीक्षा दिली, बुद्धाच्या ओटीमध्ये त्यांना टाकलं, म्हणून त्यांना बौद्ध म्हणून आपण ओळखतो. तर ही आरक्षणाची झाली टक्केवारी. या टक्केवारीमध्ये जे आरक्षण असावे सहजासहजीच ह्या आरक्षण घेणाऱ्या ज्याही जाती असतील ह्या होच म्हणतील की आम्हाला आरक्षण हवंच. आणि ज्या या 65च्या व्यतिरिक्त आज हे 13% जर आपण त्यामध्ये ऍड केले नाही तर 52 उरतं. 52 जे आहे 52% आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. या 52% मध्ये सुद्धा 48 लोक असे आहेत 100 पैकी
ज्यांना असं वाटतं की हे आरक्षण अजिबात नसावं. मेन विषयाकडे वळू आपण की आरक्षण असावं की नसावं. तर असावं म्हणणारे जे लोक आहेत, आपण पहिला मुद्दा जसा डिस्कस केला की वर्षानुवर्षाची जी गुलामी आहे, या गुलामीच्या बंधनात जे अडकलेले आहेत त्यांना वरच्या स्तरावर आणण्यासाठी आरक्षण असणं खूप गरजेचं आहे. या वर्गाचं म्हणणं असं आहे की पिढ्यानपिढ्या ज्या गुलामीमध्ये राहिलो, त्या गुलामीमुळे आम्हाला जे संधी मिळायला पाहिजे, जे संसाधनं मिळायला पाहिजे, ती अपुरे संसाधन होते, संसाधनांची कमतरता होती. त्यामुळे कुठंतरी आज मुबलक प्रमाणात जर आम्हाला संसाधनाचा उपयोग करता आला, संसाधन जर मिळाले, तर नक्कीच आम्ही त्या 48 लोकांच्या लेवलमध्ये येऊ. आज या 52% लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही या 48% लोकांपेक्षा जे आहे कुठंतरी कमी आहे, म्हणून त्यांच्या लेवलला येण्यासाठी आम्हाला आरक्षण गरजेचं आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण. साहजिकच जर संसाधनांची कमतरता असली तर आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक गोष्टींवर त्याचे परिणाम होतातच. त्यामुळे आरक्षण असावं. वर्षानुवर्षे जाती बंधनात लादल्यामुळे आरक्षण असायला पाहिजे. आज ज्या आरक्षणाचे जे समर्थक आहे, स्पष्ट शब्दात आपल्याला कळतं की जसं मंदिरामध्ये जे पुजारी असतात, जो पुरोहित वर्ग आहे, हा सुद्धा पिढ्यानपिढ्यापासून जे आहे पुजारी पूजा करण्याचं काम करतात, पुरोहित म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर कुठंतरी पुरोहित या वर्गाला सुद्धा मंदिराच्या ठिकाणी आरक्षण मिळतं, म्हणून कुठंतरी आमचा समाज सुद्धा त्या मंदिरात असायला पाहिजे, आम्हाला सुद्धा तिथं तुम्ही पूजेसाठी ठेवा, म्हणजे ऑटोमॅटिक ही जातीची जी व्यवस्था आहे ती नष्ट होईल. अशा पद्धतीचा युक्तिवाद केला जातो. त्यानंतर उच्चवर्णीयाची ही जी मक्तेदारी आहे की शिक्षणावर होती, जसं पूर्वीचं जे शिक्षण होतं हे सर्व संस्कृतमध्ये होतं, आणि संस्कृत ही जनसामान्यांची भाषा नव्हती, तर उच्चवर्णीयांची भाषा होती. त्यामुळे आमच्यापर्यंत ह्या ज्या सुविधा आहेत ह्या पोहोचल्या नाही. या सगळ्या सुविधांवर, या संसाधनांवर उच्चवर्गीय समाजाचा जो आहे हा अधिकार असल्यामुळे आज आम्हाला त्यांच्या लेवलला येण्यासाठी आरक्षण पाहिजे. हे झाले आरक्षणाचे समर्थकाच्या दृष्टिकोनातून बघितलेलं आपण उत्तर. आता आरक्षण का नको या अनुषंगाने जो युक्तिवाद दिला जातो, तो युक्तिवाद आपण लक्षात घेऊ की आरक्षण अजिबात नसायला पाहिजे. जसं मी विषयाची सुरुवात करताना तुम्हाला सांगितलं की माझ्या अकॅडमीमधील एका विद्यार्थ्याने जो मला प्रश्न केला की सर, माझं नुकसान झालं, हे जे नुकसान झालंय ते खरंच भरून निघणार आहे का? जो विद्यार्थी अथक परिश्रम करतोय, आपल्या मेहनतीनं कुठल्या तरी पदासाठी जी तयारी करतोय, आणि तो मागास नसल्यामुळे कुठेतरी 1 मार्कामुळे किंवा 2 मार्कामुळे तो नोकरीवर लागू शकत नाही, तर हे त्या विद्यार्थ्याचं, अप्रत्यक्षरित्या त्याच्या परिवाराचं आणि येणाऱ्या पिढ्यांचं सुद्धा नुकसानच आहे. कारण आपण समाजामध्ये बघत असेल की जे आरक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा ओपन मधून सुद्धा ज्यांचे रिझल्ट आले, ज्यांच्या पिढ्या नोकरीवर गेल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे, त्याचा आर्थिक स्तर उंचावतो, आणि आर्थिक स्तर उंचावल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या जो येणारी पिढी आहे त्यावर सुद्धा होतो, आणि येणारी पिढी सुद्धा वेल स्टेबल आर्थिकदृष्ट्या तरी असते. दुसरं, हे विद्यार्थ्याचं जे नुकसान आहे हे नुकसान भरपाई कोण देणार आहे? तिसरं, की एवढे या विद्यार्थ्यांमध्ये गुण असून या गुणांना वाव मिळत नाही, की 100 पैकी 90 मार्क घेऊन, 95 मार्क घेऊन, 99 मार्क घेऊन सुद्धा कधी कधी आमचा नंबर लागत नाही, आणि 65, 70, 75% वाले जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत हे त्याचा लाभ घेतात. हा आमच्या गुणांना वाव नाही, आमचे जे गुण आहेत हे या ठिकाणी जे आहे दाबण्याचा प्रयत्न होत आहे. नंबर 3,
अकार्यक्षम लोक, ज्यांच्यामध्ये गट्स नाहीत, ज्यांची ती पात्रता नाही आहे, तरीही असे लोक प्रशासनामध्ये आहेत आणि त्यांच्या कामाचा परिणाम, त्यांच्या अकार्यक्षमतेचा परिणाम हा प्रशासनावर होतो आणि प्रशासनावर हा परिणाम होत असल्यामुळे त्याचा परिणाम समाजावर होतो आणि एक कार्यकुशल जो अधिकारी असायला पाहिजे, कर्मचारी असायला पाहिजे, तो या आरक्षणामुळे मिळत नाही. नंबर 4, आरक्षण जे आहे समाजामध्ये दुफळी निर्माण करते. आरक्षण जे आहे समाजाला विभागण्याचं काम करतं. हे 48 लोक शैक्षणिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आणि यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, जो कल आहे, हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. म्हणून ही जी दुफळी निर्माण झालेली आहे, ती दुफळी या आरक्षणामुळे निर्माण झालेली आहे. कदाचित या ठिकाणी सुरुवातीला जे दिलेलं उदाहरण होतं, जे सरदार वल्लभभाई पटेल यांचं उदाहरण होतं, हे तंतोतंत जुळतं या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिली ही गोष्ट सांगितली होती की अशा पद्धतीच्या गोष्टी समाजात येणाऱ्या ठिकाणी होतील आणि त्या आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी हे जो विषय आहे हा ऐकत असताना मी बाबासाहेबांना कमी लिखतोय किंवा सरदार पटेल यांना मोठं लिखतोय किंवा सरदार पटेल हे छोटे होते, बाबासाहेब मोठे होते, हा आपला मुळात विषय नाही आहे. विषय हा आहे की आरक्षणाच्या संदर्भात यांनी जो मांडलेला विचार आहे तो कुठल्या पद्धतीचा होता, तो आपल्याला पटतो का, जर नाही पटत तर का नाही पटत, आणि ते असायला पाहिजे की नसायला पाहिजे, हा मूळ आपला विषय आहे. त्यानंतर जे आरक्षणाचे विरोधक आहेत यांचं असं म्हणणं आहे की ही जबरदस्तीने लादल्या गेलेली व्यवस्था आहे आमच्यावर. अशा पद्धतीची व्यवस्था जी सर्वांच्या मताने, जर आपण लोकशाही असलेल्या देशामध्ये जर आपण राहत असेल तर अशा ठिकाणी सर्वानुमते ही गोष्ट जी आहे एक्सेप्ट व्हायला पाहिजे. ही जबरदस्तीने आमच्यावर, आमच्या मुलाबाळांवर, आमच्या पिढ्यांवर लादलेली ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेचा पुरजोर विरोध व्हायला पाहिजे. आणि कुठंतरी हे 52 आणि 48 हे एकच आहेत, एकाच समाजात राहणारे हे घटक आहेत, यांच्यामध्ये अशी विभागणी अजिबात करायला नको. मित्रहो, आपण आरक्षणाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजीनामा विषयी आपण बघितलं की आज जे आरक्षण हे जे 52% हे जे लोक खात आहेत, जे लोक घेत आहेत याचा लाभ, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. सेकंड, आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुरुवातीला काही विचार मांडले होते की याच्यामुळे समाजात जी दुफळी निर्माण होईल, जो विभाग निर्माण होईल, जो 2 वेगवेगळे गट निर्माण होईल आणि प्रत्येक या 48% मधला प्रत्येक व्यक्ती मी कसा मागास आहे, मी कसा आरक्षणाचा लाभार्थी असायला पाहिजे यासाठी प्रयत्न करेल, यासाठी आंदोलन करेल, यासाठी रस्त्यावर उतरेल, हे त्यांनी जी दिलेली दूरदृष्टी आहे ती आज तंतोतंत आपल्याला डोळ्यासमोर तशी अशी परिस्थिती दिसत आहे. आता या 2 गोष्टीकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. कदाचित या 52% मध्ये जर तुम्ही असणार तर तुम्हाला असं वाटेल की हा, ते जरी किती प्रॉब्लेम असले, आमच्यावर खूप अन्याय झाला, खूप अत्याचार झाला, अजिबात नाही. हजारो पिढ्यांचं जे आहे दुखणं, पिढ्याचं दुखणं नव्हतं एकल्या रात्रीचं, एका रात्रीसाठी आम्ही हे नाही भोगलं, हे पिढ्या आमच्या भोगलेलं आहे. आणि यांना असं वाटेल, जे विरोधक आहेत ते असं म्हणतील की पिढ्यानं भोगलं, त्याच्यामध्ये आमची काही चुकी होती का, आमची काही गलती आहे का त्यामध्ये, आमची चूक नसतानाही आमच्यावर, आमच्या पिढ्यांवर, आमच्या लेकरा बाळांवर करत असलेला हा खूप मोठा अन्याय आहे. जर संविधान कायद्यापुढे समानता हा जर उल्लेख करत असेल तर इथंच तुम्ही कायद्यापुढे समानता नाही तर कायद्यामुळे 2 वेगवेगळ्या गटाच्या दृष्टिकोनातून तुम्ही यांना बघत आहात. ही समाजाला मान्य नसलेली अशी एक व्यवस्था आहे, ही संपायला पाहिजे. मित्र, हा तो पॉइंट आहे ज्या पॉइंटला आल्यानंतर आपल्याला, जर तुम्ही न्यूट्रल असाल तर तुम्हाला दोघांचं योग्य वाटेल. तुम्हाला असं वाटेल हा याच्या ठिकाणी तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न निर्माण होईल की हा तर याच्या ठिकाणी हा चुकीचा आहे का, हा सुद्धा बरोबर आहे.
मग आता दोन्हीही व्यक्ती जर बरोबर असतील तर मग चुकीचा कोण? आपण ऐकणारे, आपण बोलणारे, या विचारावर मंथन करणारे आपण चुकीचे आहोत का? तर अजिबात नाही. या विषयाकडे बघत असताना जे आहे न्यूट्रल पद्धतीने आपण बघायला पाहिजे. एक आरपारचा जो काच आहे, आरपारचा जो चष्मा आहे, या चष्म्यामधून आपण बघायला पाहिजे. जसं कोणाच्या एकाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या एकाने तुम्हाला काहीतरी बोलण्यावरून तुमचा दृष्टिकोन निर्माण न होता तुमचा जो दृष्टिकोन आहे हा स्वतःचा असायला पाहिजे. जसं मस्करीमध्ये म्हणतात की शाळेमध्ये काटकोन शिकवतात, त्रिकोण शिकवतात, विशालकोन शिकवतात, लघुकोन शिकवतात, परंतु दृष्टिकोन शिकवत नाही. दृष्टिकोन हा शिकवला जात नसतो मित्रांनो. दृष्टिकोन हा आत्ममंथनातून निर्माण होत असतो, स्व अनुभवातून निर्माण होत असतो. जेव्हा एखाद्या गोष्टीला बघत असताना आपण दोन्हीही बाजू बघतो आणि दोन्हीही बाजू बघत असताना आपल्या अनुभवाच्या आधारावर, आपल्या तर्काच्या आधारावर, आपल्या बुद्धीच्या आधारावर, आपल्या विचारांच्या आधारावर, आपल्या हुशारीच्या आधारावर जो एक दृष्टिकोन निर्माण होतो, जो एक बघण्याचा जो एक नजरिया निर्माण होतो, तो नजरिया हा अनुभवातून येत असतो. हा कुठे शिकवला जात नाही. हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन बघत असताना आपण एक छोटस एक उदाहरण घेऊ. ते उदाहरण खूप इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं की या उदाहरणाच्या अंती तुम्हाला ओव्हरऑल आरक्षण असावं का नसावं का याविषयी एक सूक्ष्म पेक्षा मला असं वाटतं की स्थूल स्वरूपाची जी आहे एक तुमचा नजरिया बनेल, एक तुमचा दृष्टिकोन बनेल की खरंच अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आरक्षण असायला हवं की आरक्षण नकोय. मित्र, आता हा विचार 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवा की तुम्ही या 52% आहात की या 48% आहात. म्हणजे हे जे 100 लोक आहेत ते 100 लोकांपैकी 1001% तुम्ही त्या 52 लोकांमध्ये असतील किंवा त्या 48 लोकांमध्ये असणार. बरोबर? एकतर तुम्ही आरक्षणाचे लाभार्थी असणार किंवा आरक्षण नसावं या विचाराचे असणार. यामधले जो तिसरा विचार आपण मांडणार आहोत तो आहे न्यूट्रल. हा जो न्यूट्रल विचार आहे तुम्ही 2 मिनिटांसाठी हा विषय बाजूला ठेवून स्वतः जे आहे स्वतः एक मी तुम्हाला उदाहरण देतो. या उदाहरणाला विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरण असं आहे की तुम्हाला तुमच्या शहरामधून बाहेर शहरामध्ये प्रवासासाठी जायचं आहे. आता प्रवासासाठी जे जायचं आहे या प्रवासासाठी जात असताना तुम्ही बस निवडलेली आहे. ही जी आहे ही एक बस आहे. तुम्हाला एका शहरामधून दुसऱ्या शहरात जात असताना या बसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या या बसमध्ये तुम्हाला जायचं आहे. बसमध्ये जात असताना तुम्हाला या गोष्टीचं जाणीव आहे, या गोष्टीचा अनुभव आहे की आपले महाराष्ट्रीयन रस्ते म्हणजे महाराष्ट्र पहिले एक जाहिरात येत होती की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तर मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये चंद्रावर आपला महाराष्ट्र नेऊन ठेवलेला आहे. कारण की चंद्रावर जेवढे खड्डे आहेत तेवढे खड्डे आपल्याला महाराष्ट्राच्या रस्त्यावर सुद्धा दिसतात. तो हा चंद्रावर नेऊन ठेवलेला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या बसमध्ये तुम्हाला स्वतःला जे आहे जायचं आहे. या महाराष्ट्राच्या बसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जवळजवळ जे आहे 100 लोक प्रवास करत आहेत. आणि प्रवास करत असताना यामध्ये ज्या सीट आहेत
जे बैठकीचे जे ठिकाण आहेत ते ठिकाण म्हणजे फक्त 52 आणि लोक किती 100. म्हणजे सीट जर 52 असल्या आणि लोक जर 100 असले तर या बसमधून जाताना अनेकांना प्रवास हा बसून करावा लागेल आणि अनेकांना प्रवास हा स्टँडिंग म्हणजे उभं राहून करावा लागेल. दोनच पर्याय आहेत या बसमध्ये प्रवास करताना, की कुणी एखादा म्हणेल की मग 52 जर सीट असेल तर थोडस जागा देऊ नाही शकत का बसायला. आपण जे आहे आपण प्रॅक्टिकली या गोष्टीकडे विचार करू की ही महाराष्ट्र शासनाची बस आहे. त्या बसमध्ये 100 लोक आहेत, त्यापैकी 52 सीट आहे. तर 52 लोकच यावर बसू शकतात. 100 लोकांपैकी 48 लोकांना जे आहे उभं राहून प्रवास करायचा आहे. हा प्रवास करत असताना यामध्ये आरक्षण हा विषय तुम्ही बाजूला ठेवा. हा विषय डोक्यात न ठेवता सरळ आणि साधा विचार करा की या बसमध्ये जर तुम्ही प्रवास करत आहात, प्रवास करत असताना यामध्ये छोटे जे आहे, छोटे बालक आहेत, काही महिला आहेत. यापैकी काही महिला ज्या आहेत या गर्भवती आहेत. यामध्ये काही म्हातारे असलेले लोक आहेत. यामध्ये जे काही अपंग असलेले लोक आहेत. यामध्ये जे आहे काही सुदृढ असलेले लोक आहेत. यामध्ये काही जे आहे अपंगामध्ये जसे अंध असतील, लंगडे असतील. मला लंगडे किंवा लुले असं म्हटल्यापेक्षा जे महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार जे फिजिकली डिसेबल आपण जे म्हणतो ते म्हटलेलं जास्त मला योग्य वाटेल. चुकून जर हा उल्लेख आला असेल तर माफ करा. तर काही अंध असतील, काही अपंग लोक असतील. यामध्ये जे आहे यामध्ये काही प्रतिष्ठित लोक असतील आणि प्रवास करत असताना इतरही ज्या ज्या पद्धतीचे लोक आहेत त्या त्या पद्धतीचे लोक असतील. तर मित्र, आता ही जेव्हा बस या रस्त्यानं दुसऱ्या शहराकडे चालली, जात असताना हे जे खड्डे आहेत, तुम्ही मला एका गोष्टीचं उत्तर द्या की अपंग असलेला व्यक्तीने या 48 लोकांमध्ये उभं राहून जायला पाहिजे का? म्हातारा असलेला व्यक्ती कदाचित एखाद्या खड्डा असल्यामुळे किंवा एखाद्या झटक्यामुळे जर गेला तर याला कारणीभूत हे जे उभे राहणारे लोक आहेत, त्यामध्ये त्यांनी यांना पण उभं ठेवलं की असतील का? या म्हाताऱ्याला खरंच या सीटमध्ये बसायला पाहिजे का? या अपंगाला खरंच या सीटवर बसायला पाहिजे का? हा जो बालक आहे, हा जो छोटा मुलगा आहे, ज्याला समज नाही आहे, ज्याला कदाचित व्यवस्थित उभं राहता येत नाही आहे, यांनी या सीटवर बसायला पाहिजे का? ही जी महिला आहे, कदाचित एखादी गर्भवती महिला आहे, तिने उभं राहून प्रवास करावा की या सीटवर बसून प्रवास करावा, हे तुम्ही ठरवा. समाजामध्ये असलेले सुदृढ जे ताकदवान लोक आहेत, जे त्या प्रवास करत असताना ते झटके सहन करू शकतात, त्या लोकांनी उभं राहायला पाहिजे. आणि ज्या लोकांना हे झटके सहन होणार नाहीत त्या लोकांना खरंच सीट भेटायला पाहिजे का नाही पाहिजे यावर आत्ममंथन तुम्ही करा. म्हणजे तुम्हालाच आरक्षण असावं की नसावं हा भाग क्लिअर होईल. ज्यांची परिस्थिती जी आहे अशा पद्धतीची आहे, त्यांना त्या सीटवर बसण्याचा अधिकार आहे का किंवा नाही आहे हे तुम्ही ठरवा. मी सर्वात शेवटी जाताना एवढं म्हणेल की या बसचं जे उदाहरण आहे यावर खरंच तुम्ही विचार करा. आणि विचार करत असताना स्वतः तुम्ही त्या बसमध्ये आहे हा विचार करा
तुमची आई, तुमची बहीण, तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, तुमच्या घरातला एखादा छोटा बालक, तुमच्या घरातला एखादा कदाचित फिजिकली डिसेबल असलेला एखादा व्यक्ती, अपंग व्यक्ती असेल, त्याला दिव्यांग जे म्हणतात, की दिव्यांग म्हणजे दिव्य असं अंग असलेला एखादा व्यक्ती असेल, हा जो विचार आहे हा तुम्ही समाजाचा न करता या बसमध्ये बसताना तुमचा आणि तुमच्या परिवाराचा करा आणि तुमच्या परिवारामध्ये हे व्यक्ती आहेत हा विचार करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या सीटवर जे उभं राहून जाऊ शकतात त्यांचा अधिकार आहे, की जे उभं राहू शकत नाही, कदाचित या चंद्रासारवर असलेल्या या रस्त्यामुळे, महाराष्ट्रीयन रस्त्यामुळे त्यांना त्या शहरापर्यंत ते पोहोचू शकतात की नाही पोहोचू शकत याची शाश्वती नाही, त्यांचा अधिकार आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि याचं उत्तर तुम्हीच देऊ शकणार. सो एवढं बोलून मला असं वाटतं की इथं आपला हा विषय संपतो. विषय हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह, संवेदनशील आहे. या विषयाचा एकच उद्देश होता की ज्या पद्धतीनं समुद्रामध्ये मंथन झालं आणि त्या मंथनातून काही चांगलं निघालं, काही वाईट निघालं, परंतु जेही निघालं त्याचा जो आहे त्याचा स्वीकार तत्कालीन लोकांनी केला. त्या पद्धतीनंच या विषयामधून कदाचित काही वाईट निघावं हा मुळीच उद्देश नव्हता, काही चांगलं निघावं हा एवढाच उद्देश होता. आणि आत्ममंथनामधून तुमचा वैयक्तिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, तुमची वैयक्तिक एक जो समज आहे, वैयक्तिक एक जो तर्क आहे, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो निर्माण व्हावा, हा छोटासा याचा एक उद्देश होता. कुणाच्याही भावना दुखावणे हा मुळीच यामधला उद्देश नव्हता. कुणाच्या भावना जर दुखावल्या असतील तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आणि नवीन कुठल्या विषयावर माहिती तुम्हाला ऐकावी वाटते तर नक्कीच कॉमेंट्स करा. हा विषय बोलत असताना जर अनावधानाने काही चुकलं असेल तर नक्कीच ते सुद्धा मेन्शन करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. पुढील लेक्चरमध्ये विषयाला हात घालताना तशा चुका परत होणार नाहीत. तिसरं की हा विषय इतरांपर्यंत पोचावा, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचावा. तर असं जर वाटत असल्यास मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच विषयाशी आपण जुळून नवीन नवीन सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय माहिती तुम्हाला मिळावी, या पद्धतीचीच माहिती विद्यार्थ्यांना मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा